मुंबईसह उपनगरामध्ये पावसाची जोरदार हजेरी पाहायला मिळते। बऱ्याच ठिकाणी सखल भागांमध्ये पावसाचं पाणी साचलंय। मुसळधार पावसामुळे मुंबईतील अनेक रस्ते पाण्याखाली गेलेत आणि साचलेल्या पाण्यामधूनच वाट काढताना वाहन चालकांची, नागरिकांची, प्रवाशांची बरीच कसरत होतीये। मुंबईसह उपनगरामध्ये पावसाची दमदार हजेरी पाहायला मिळते। सकाळी 9 वाजताची ही दृश्य पाहतोय। तर मुंबईतल्या अंधेरी परिसरामध्ये सुद्धा मुसळधार पाऊस बरसतोय। मुसळधार पावसामुळे अंधेरी सबवे पुन्हा एकदा पाण्याखाली गेलेला आहे। अंधेरी सबवे पाण्याखाली गेल्यानं वाहतूकही बंद आहे। मुंबईमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसानं अंधेरी सबवे पुन्हा पाण्याखाली गेलेला आहे। ही त्या सबवेच्या आवारामधली दृश्य आपण पाहतोय आणि सुरक्षिततेच्या कारणास्तव हा सबवे वाहतुकीसह नागरिकांसाठी तात्पुरत्या बंद केला गेलाय। सकाळच्या गर्दीच्या वेळी सबवे बंद झाल्यानं कार्यालयीन कर्मचारी, शाळा आणि महाविद्यालयीन विद्यार्थी तसंच प्रवाशांची मोठी गैरसोय झाली आहे। वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आणि सुरक्षित प्रवासासाठी नागरिकांना आणि विद्यार्थ्यांना गोखले पूल मार्गाचा वापर करण्याचं आवाहन प्रशासनानं केलेलं आहे। आणि या सगळ्या संदर्भात आपण ताजी अपडेट घेऊयात। आमचे प्रतिनिधी मल्लिकार्जुन आपल्या सोबत आहेत। मल्लिकार्जुन, एकतर काही ठिकाणी पावसामध्ये घट होणार आहे असं सांगितलं जात आहे, काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला जातोय आणि काही ठिकाणी सबवेमधली ही दृश्य पाहिलेली आहेत आपण, ती काही नवीन नाहीयेत, दरवर्षीची रड आहे। तुम्ही सध्या कुठे आहात आणि एकूणच पावसासंदर्भातले सगळे ताजे आणि सविस्तर अपडेट्स? पाहिलं तर गेले 3 दिवस सतत पाऊस पडत असताना काही तासासाठी आपण बघतो काल रात्री काही तासासाठी विश्रांती घेतल्यानंतर आज सकाळी पहाटेपासूनच मुसळधार पाऊस मुंबई उपनगरात पडायला सुरुवात झालेली आहे। मात्र आज सकाळी जे 9 वाजतापर्यंत जे मुसळधार पाऊस पडत असल्याने अंधेरी सबवे हे पूर्णपणे बंद करण्यात आलेलं आहे। तर बोरिवली, कांदिवली या भागात देखील जोरदार पावसाची हजेरी सुरुवात झालेली आहे। अंधेरी सबवे जे आहे ते पूर्णपणे आता बंद करण्यात आलेला आहे। नागरिकांना गोखले पुलाचा वापर करण्यास सांगण्यात आलेला आहे। जे रोजचा राहदारी जे अंधेरी सबवे आहे त्या मार्गाने आता पूर्णपणे बंद करून वाहतूक कोंडी व्हायला सुरुवात झालेली आहे। मात्र पोलिसांनी थेट नागरिकांना आवाहन दिलेलं आहे की या रस्त्याचा वापर आता करू नका, कारण की बंद आहे, कोणतीही दुर्घटना होऊ शकते, त्या कारणानं गोखले पुलाचा वापर करण्यात यावा। मात्र नागरिकांना मध्ये देखील एक संताप आहे की याच्या बाबतीत कोणताही पर्याय मार्ग दिसून येत नाही। मात्र गोखले पुलाचा वापर करावा लागतो नागरिकांना। एकीकडे पश्चिम रेल्वे पाहायला गेलं तर सुरळीत सुरू आहे। मात्र काल रात्रीपासूनच वसई ते विरार या भागावर जाण्यासाठी बोरिवलीचे ट्रेन लागतात, जे लोकल प्रवास आहे ते देखील सुरळीत सुरू करण्यात आलेले आहे। सकाळपासून नागरिकांची मोठी गर्दी बोरिवली स्टेशनला पाहायला मिळालेला आहे। एकीकडे उपनगरामध्ये अनेक भागामध्ये पाणी साचायला सुरुवात झालेली आहे। जे बोरिवली पश्चिम एसवी रोड आहे या भागामध्ये पाणी साचायला देखील सुरुवात झालेली आहे। लोकांना याचा गैरसोयीचा सामना मोठ्या प्रमाणात करावा लागत आहे। मात्र पोलिसांनी देखील याचा सतर्कतेमुळे नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की गरज असेल तरच बाहेर पडा, असं देखील नागरिकांना सांगण्यात येत आहे। अगदी, मात्र प्रवाशांची आणि नागरिकांची बरीच कोंडी होते, कारण की वाहतूक कोंडीचा सामना सुद्धा त्यांना करावा लागतोय। सगळे ताजे अपडेट्स घेत राहू। मल्लिकार्जुन, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर मुंबई शहरामध्ये पावसाळ्यामध्ये पाणी साचण्यामध्ये फक्त पालिकेवरच खापर फोडून चालणार नाहीये, त्याला काही नागरिक सुद्धा तितकेच जबाबदार आहेत, अशी टिप्पणी करताना हायकोर्टानं बेकायदा बांधकाम आणि अतिक्रमणांवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। मुंबईतील पूर परिस्थिती ही फक्त महापालिकेची चूक नाहीये, तर ती आपली स्वतःची निर्मिती आहे, अशा शब्दांमध्ये न्यायालयानं नागरिकांच्या बेजबाबदार वृत्तीवर ताशेरे ओढले। आणि याच पुरापासून वाचवण्यासाठी मुंबई पालिका केंद्राकडून मदत घेणार आहे, कारण की वारंवार उद्भवणाऱ्या पूर परिस्थितीवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी आता पालिका केंद्राची मदत घेणार आहे। पाणी उपसा केंद्राची क्षमता वाढवणं, फ्लड गेट आणि पर्जन्य जल वाहिनी जाळं मजबूत करण्यावर भर दिला जाणार आहे। मुंबई महापालिका आयुक्तांनी ही माहिती दिली आहे। केंद्राच्या राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन निधीतून मिळणाऱ्या आर्थिक मदतीसाठी IIT मुंबईच्या दिशेनं सविस्तर प्रकल्प अहवाल तयार केला असल्याची माहिती
आयुक्तांनी दिलेली आहे। त्यामुळे कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी पालिका आता केंद्राची मदत घेणार आहे।